नमस्कार. संपादकीयमध्ये मी महेश दनके आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपादकीयचा आजचा विषय आहे सदाभाऊ खोतची पातळी खालावली. सदाभाऊ खोत यांनी काल शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली. खरं म्हणजे उभ्या महाराष्ट्रानं यावर निषेध केलेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये सुद्धा निषेध व्यक्त होत आहे. कारण सदाभाऊ खोत यांनी भाषण करत असताना ज्या पद्धतीची भाषा वापरली ती भाषा वापरल्यानंतर या देशाचे मुख्यमंत्री राहिलेले, आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असणारे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते म्हणून घेणारे देवेंद्र फडणवीस हे फिदी हसत असताना उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला भारतीय जनता पार्टी म्हणजे सुसंस्कृत पक्ष, सुसंस्कृत व्यक्तींचा पक्ष, अशा पद्धतीची स्वतःची टेंबा मिरवणारे भारतीय जनता पार्टी या वक्तव्यावर कशा पद्धतीने दात काढत होती हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे सदाभाऊ खोत यांची जीभ जरी घसरली असली तरी भारतीय जनता पार्टीची सुद्धा वैचारिक पातळी खालवली आहे का, अशा पद्धतीची चर्चा उभ्या महाराष्ट्रामध्ये होत आहे. भाजपचे गोपीचंद पडळकर यांचा प्रचार करत असताना एक जाहीर सभा झाली आणि त्या सभेमध्ये सदाभाऊ खोत जे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि ते मित्रपक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करतात, यांनी भाषण करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे खरं म्हणजे वैयक्तिक टीका किंवा शारीरिक टीका म्हणता येईल अशा पद्धतीची टीका शरद पवारांच्यावर केली. शरद पवार आणि तुमचे मतभेद असू शकतात आहेत, याबद्दल कोणाचंही दुमत असता कामा नये. या देशामध्ये, या राज्यामध्ये विविध विचारांच्या संघटना किंवा राजकीय पक्ष असतात. प्रत्येक माणूस आपल्या जी काही विचारधारा असते त्या विचारधारेला पूरक अशा पद्धतीचे भाषण करत असतात आणि विरोधकांची जी काही विचारधारा असते त्या विचारधारेच्यावर टीका करत असतात. हे स्वाभाविक आहे. घटनेने तशा अधिकार सुद्धा दिलेला आहे. मात्र आपण कोणत्या पद्धतीनं बोलतो आहोत, कोणावर बोलतो आहोत, आपली पातळी किती आपण खालती निच्चांकी केलेली आहे याचा भान या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी ठेवायला हवं होतं. या महाराष्ट्राला एक पुरोगामी संस्कृती, या महाराष्ट्राला एक सुसंस्कृतपणाचा वारसा आहे. म्हणजे आपण जर यशवंतराव चव्हाणांपासून जर विचार केला तर अलीकडे विलासराव देशमुखांपर्यंत कोणत्याही विरोधकावर बोलताना आपण कोणत्या पद्धतीनं बोलत आहोत याचं भान ठेवून अशा पद्धतीचे विरोधक बोलत होते. मात्र आजकाल म्हणजे गेल्या 10-15 वर्षाचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून या देशाची, या महाराष्ट्राची वैचारिक पातळी खालवली आहे का, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होईल. अशा पद्धतीची वक्तव्य वारंवार केली जात आहेत. केवळ राजकीय पक्षांच्यावरच किंवा राजकीय व्यक्तींवरच अशा पद्धतीची टीका होते असं नाही, तर जे महापुरुष या देशामध्ये होऊन गेलेत, या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत, त्यांच्याही बद्दल अत्यंत खालच्या दर्जाची भाषा भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष वारंवार करताना दिसून येत आहेत. काल जी भाषा वापरली सदाभाऊ खोत यांनी, या संदर्भामध्ये शरद पवारांच्यावर टीका करताना त्यांना 9वा महिना लागला आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगत सुटलेत की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. तर महाराष्ट्राचा चेहरा बदलताना तुम्ही काही तुमच्या चेहऱ्यासारखा चेहरा बदलणार आहोत का? बरं, हे सगळं करत असताना सदाभाऊ खोत यांची लायकी नाही की त्यांनी शरद पवारांच्यावर आरेतुरेची भाषा वापरावी. म्हणजे आपण एका बुजुर्ग नेत्याच्या संदर्भामध्ये बोलत आहोत, ज्या नेत्यानं या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे. या देशाचे ते कृषी मंत्री झालेले आहेत. अनेक चांगल्या पद्धतीचे निर्णय त्यांच्या नावावर आहेत. अशा पद्धतीच्या व्यक्तीचा एकेरी उल्लेख करून त्यांच्या शारीरिक आजाराची टिंगल करणं हे सदाभाऊ खोत सारख्या व्यक्तीला शोभणार नाही. खरं म्हणजे सदाभाऊ खोतकडून अशा पद्धतीची अपेक्षाच करणं मुळात चूक आहे. कारण ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते अशाच पद्धतीचे वक्तव्य करतात. महाराष्ट्राची दिशा बदलण्याचं आणि दशा करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून वारंवार होताना दिसत आहे. त्याची मोठी प्रचिती सदाभाऊ खोत यांच्या भाषणातून आली. बरं, सदाभाऊ खोत यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करत असताना भारतीय जनता पार्टीचे अगदी देवेंद्र फडणवीस पासून गोपीचंद पडळकर पासून ज्या पद्धतीनं त्यांनी सदाभाऊ खोत यांनी ही भाषा वापरल्यानंतर ज्या पद्धतीचे स्मितहास्य, ज्या पद्धतीनं दात काढूपणा त्यांनी केला होता, तो सुद्धा अशोभनीय कृत्य आहे. खरं म्हणजे तातडीनं या संदर्भामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करत असताना देवेंद्र फडणवीस सारख्या बुजुर्ग किंवा अनुभवी नेत्यांनी सदाभाऊ खोत यांना थांबवायला हवं होतं. मात्र त्यांनी न थांबवता त्यांच्या वक्तव्यावर अगदी दात काढून हसण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला. ही खरी म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. सदाभाऊ खोत यांची पातळी आता काय आहे, त्यांची लायकी काय राहिलेली हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे.
अनेक वेळा आमदारकीसाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीची कशी दारं थोठवलेली आहेत हेही आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांची पातळी तर अत्यंत खालती गेलेली आहे, ही उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर अशा पद्धतीचे वक्तव्य करताना आमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष आहे अशा पद्धतीची भाषा वापरणाऱ्या भारतीय जनता पार्टीला हा दरिद्रीपणा दिसला नाही का, हा एक मोठा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये अगदी अजित पवार जे राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेले आहेत, भारतीय जनता पार्टीच्या मित्रपक्ष म्हणून सामील झालेले आहेत, त्यांनी सुद्धा या गोष्टीचा निषेध केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. अगदी ज्यांचा कुठल्याच राजकीय पक्षाशी संबंध नाही त्या व्यक्तींनी सुद्धा शरद पवारांच्याबद्दल असं वक्तव्य झाल्यानंतर निषेध नोंदवलेला आहे. मात्र भारतीय जनता पार्टीने या संदर्भामध्ये अजूनही अशा पद्धतीची निषेध नोंदवला नाही. मुळात सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली, मात्र दिलगिरी व्यक्त करताना ही गावगाड्याची भाषा आहे आणि ही गावगाड्याची भाषा समजण्यासाठी गावाकडे जावं लागतं, मातीमध्ये गाडावं लागतं, तेव्हा ही भाषा समजते. अशा पद्धतीचं म्हणजे खरं तर एक प्रकारे विरोध होतोय म्हणून दिलगिरी व्यक्त केली, परंतु त्या दिलगिरीमध्ये खरं तथ्य किंवा अगदी मनापासून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली अशा पद्धतीचं म्हणता येणार नाही. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या या व्यासपीठावर जे काही भाषण झालं याचा उभ्या महाराष्ट्रामध्ये निषेध नोंदवला जात आहे. भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांनी तर सदाभाऊ खोत यांना चपलेनं मारलं पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि ते काही चुकीचं नाही. म्हणजे महिला समोर असताना अशा पद्धतीची वक्तव्य करणं, एका बुजुर्ग व्यक्तीच्या विषयी, त्यांच्या आजारपणाविषयी, खरं म्हणजे त्यांनी आजारावर मात केलेली आहे हे आपण बघितलं असेल. इतक्या मोठ्या वयामध्ये म्हणजे अगदी वयोवृद्ध आहेत, परंतु तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचं त्यांचं कार्य सुद्धा सुरू आहे. पक्ष फुटी झाल्यानंतर हा पक्ष वाचवण्यासाठी त्यांची धडपड ही अतुलनीय अशा पद्धतीची आहे. आणि अशा व्यक्तीला ज्यांनी महाराष्ट्रासाठी योगदान केलेलं आहे. सदाभाऊ खोत, तुमचं काय योगदान आहे महाराष्ट्रासाठी, की महाराष्ट्र घडवण्यासाठी तुम्ही मोठं योगदान केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो एक नैतिक अधिकार झालेला आहे की तुम्ही शरद पवारांच्यावर भाषा करू. शरद पवारांच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीची वैयक्तिक भाषा वापरण्यापेक्षा शरद पवारांच्यावर टीका करण्याचाही तुम्हाला नैतिक अधिकार नाही, इतकी पातळी तुमची राहिलेली नाही. अशा अवस्थेमध्ये शरद पवार सारख्या नेतृत्वावर टीका करणं हे अशोभनीय आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीला कालिमा फासण्यासारखं आहे. दिलगिरी व्यक्त केली ती सुद्धा अत्यंत लाजीरवाणी किंवा केवळ दिलगिरी व्यक्त करावी, आपण आपलं जाचामध्ये कुठल्या तरी कायद्याच्या कचाट्यात सापडू नये म्हणून अशा पद्धतीची दिलगिरी व्यक्त करणं हे सुद्धा एक अतिशय हीन दर्जाची ही दिलगिरी आहे. शरद पवारांची आणि तमाम महाराष्ट्राची सदाभाऊ खोत यांनी जाहीर माफी मागायला हवी. केवळ त्यांनी नाही तर भारतीय जनता पार्टीने सुद्धा पातळी सोडून राजकारण जे काही सुरू केलेलं आहे ते सुद्धा महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेला मारक अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. आणि या दृष्टिकोनातून यापुढे तरी किमान भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर अशा पद्धतीची शारीरिक टीका कुठल्याही व्यक्तीवर, विरोधकांच्यावर होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टीने घ्यावी. जर आपल्याला हे जमत नसेल तर आमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष नाही असं पद्धतीने त्यांनी जाहीर करावं. मग त्यांच्याकडून कुठलाच नेता किंवा कुठलाच कार्यकर्ता किंवा महाराष्ट्रातली जनता अशा पद्धतीचे सुसंस्कृतपणाची अपेक्षा व्यक्त करणार नाही. आपण कोणाच्या व्यक्तीबद्दल बोलतो याचा विचार आपण करायला हवा. ज्या व्यक्तीनं कॅन्सरसारख्या आजारावर मात केली त्या व्यक्तीची टीका करणं किंवा त्याच्यावर खालच्या पातळीवर बोलणं म्हणजे आपण आपली लायकी किती आहे हे दाखवून देण्याचं काम सदाभाऊ खोत यांनी केलेलं आहे. आणि सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यावर दात काढणाऱ्यांनी सुद्धा आपली संस्कृती काय आहे हे सुद्धा महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. मात्र अशाच पद्धतीची वक्तव्य झाली तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरेल आणि त्याची उत्तरं देण्याची ताकद किंवा त्याच्यावर प्रतिक्रिया देण्याची ताकद भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाकडे नसणार हे त्यांनी लक्षात घ्यावं. यापुढे तरी महाराष्ट्राची संस्कृती लक्षात घेऊन खालच्या पातळीवरची टीका आपण करू नये ही आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राच्या वतीने नम्र विनंती.